भोंदू अशोक खरातचे विविध कारनामे जे आहे ते दररोज समोर येत आहे। मी सध्या या भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थानांतर्गत बांधलेल्या ईशान्येश्वर मंदिरा परिसरामध्ये उभा आहे आणि या परिसरामध्ये एरवी मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ असते, गर्दी असते। मात्र या बाबाचे जसे जसे कारनामे समोर येत आहे तशी तशी गर्दी जी आहे ती वसपडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आज पूर्ण शुकशुकाट जो आहे तो या मंदिर परिसरात एकंदरीतच पाहायला मिळतो आहे। खरं तर हे मंदिर बांधण्यामागे देखील वेगवेगळे कारण आहे। हे मंदिर जे आहे ते बाजूला एक जाम नदी आहे आणि जाम नदी ईशान्य दिशेला ज्या ठिकाणी वाहते त्याच ठिकाणी हे मंदिर जे आहे ते ईशान्य दिशेला बांधण्यात आलेलं आहे। खरं तर ईशान्य दिशा जे आहे ते धार्मिक पूजासाठी एक शुभ मानलं जातं आणि त्यामुळेच ही मंदिर जे आहे त्या या नदी ज्या ठिकाणी ईशान्य दिशेला वाहते त्याच ठिकाणी हे मंदिर जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि साधारणतः 16 ऑगस्ट 2010 रोजी या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि विविध धार्मिक पूजा असेल किंवा पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी बाबा जे आहे त्या या ठिकाणी धार्मिक पूजा करत होता। हे मंदिर ज्या ठिकाणी शिवलिंग आहे त्या ठिकाणी एक खाली विहीर जी आहे ती होती आणि त्या विहिरीवरच हे मंदिर बांधलेलं आहे असं आता इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। अनेक राजकीय मंडळी याच ठिकाणी येऊन दर्शन घेतलेलं आहे, अनेक बाबांकडून धार्मिक पूजा करून घेतलेलं आहे, आपलं भाग्य जे आहे ते देखील बघितलेलं आहे। त्यामुळं हे मंदिर देखील आता चर्चेचा विषय ठरलेला आहे। शनिवारी रविवारी साधारणतः हा बाबा जो आहे तो या मंदिरात येत होता किंवा इतर वेळेस अमावस्या असेल पौर्णिमा असेल त्या दिवशी देखील बाबा जे आहे त्या मंदिरात येत होता। इतर वेळी मंदिरामध्ये मोठी गर्दी असायची, मात्र आता गेल्या काही दिवसापासून आता आपण पूर्ण शुकशुकाट जो आहे तो या मंदिर परिसरात बघायला मिळतो आहे आणि याच मंदिराच्या बाजूला अनेक शेतजमीन जी आहे ती बाबांनी खरेदी केलेली आहे। कवडीमोल भावात असेल किंवा शेतकऱ्यांना धमकावून ह्या ठिकाणी शेतजमीन जी आहे ती कधी खरेदी केलेली आहे आणि जवळच एक फार्म हाऊस देखील बांधण्यात आलेला आहे। त्यामुळे आता विविध कारनामे जे आहे ते बाबाच्या आता समोर येताना पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन अमित आडेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, मिरगाव, सिन्नर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।